ऑपरेशन टायगरची स्थिती आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचली आहे. कारण या संपूर्ण प्रकरणात अशी काही माहिती समोर आली आहे, ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या समोरील राजकीय आव्हान आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका बाजूला दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आल्याचं सांगितलं जात आहे, तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटातील 6 खासदारांबाबत मोठे दावे समोर येत आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत ऑपरेशन टायगरबाबत अनेक चर्चा आणि दावे झाले, मात्र आता हा विषय केवळ चर्चापुरता मर्यादित राहिलेला नसून तो प्रत्यक्ष राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. कारण लोकसभा अध्यक्षांकडे दिल्याचं सांगितलं जाणारं पत्र, दिल्लीत सुरू असलेल्या बैठका आणि 6 खासदारांभोवती फिरणारं राजकीय गणित, यामुळे या संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. याहून महत्त्वाचं म्हणजे या संभाव्य बंडखोर खासदारांना एकनाथ शिंदेंकडून मोठं आश्वासन देण्यात आल्याचाही दावा केला जातोय. त्यामुळे आता खरोखर ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात पोहोचलंय का, की या दाव्यामागचं वास्तव्य काय आहे, आणि जर या घडामोडी प्रत्यक्षात घडल्या तर त्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात काय परिणाम होऊ शकतात. चला तर मग या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, अगदी गेल्या 2 महिन्यांपासून ठाकरे गटातील काही खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचं सातत्याने सांगितलं जात होतं. मात्र वारंवार शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट अगदी दोघींकडून या दाव्याचं खंडन केलं गेलं. पण आता या चर्चांना पुन्हा एकदा नवीन बळ मिळालंय, आणि यामागचं कारण आहे दिल्लीत सुरू झालेल्या काही महत्त्वपूर्ण राजकीय हालचाली. मिळालेल्या माहितीनुसार आणि विविध माध्यमांच्या समोर आलेल्या वृत्तांनुसार ठाकरे गटातील काही खासदार दिल्लीत दाखल झाल्याची चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही दिल्ली दौऱ्याने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना स्वतंत्र गट स्थापन करण्यासंदर्भात पत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली, आणि त्यानंतर ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. सध्या समोर येत असलेली बहुतांश माहिती ही राजकीय सूत्रांच्या दाव्यांवर आधारित आहे. त्यामुळे प्रत्यक्षात नेमक्या कोणत्या हालचाली सुरू आहेत, आणि कोणते खासदार कोणती भूमिका घेणार, आणि सर्वात महत्त्वाचं अंतिम निर्णय काय होणार, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता आलेली नाही. मग अशातच प्रश्न उपस्थित होतो की कोणतीही अधिकृत स्पष्टता नसताना या चर्चेला महत्त्व का प्राप्त झालंय. तर त्यामागचं सर्वात मोठं राजकीय कारण म्हणजे आकड्यांचं गणित. उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या लोकसभेत ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार आहेत, आणि पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदीनुसार या एकूण 9 पैकी कमीत कमी 6 खासदार एकत्र आले तर स्वतंत्र गट निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे पुढील राजकीय हालचालींसाठी आवश्यक असणारं गणित पूर्ण होऊ शकतं. त्यामुळेच सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी 6 हा आकडा दिसून येत आहे. आता प्रश्न असा आहे की हे खासदार नेमके नाराज असल्याची चर्चा का होत आहे. तर मित्रांनो, यामागचे अनेक राजकीय कारणं सांगितली जात आहेत. पहिलं कारण म्हणजे भविष्यातील निवडणुकांचं गणित. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या अनेक खासदारांसमोर आता 2029चं आव्हान उभं आहे. पुढील निवडणुकीत पुन्हा निवडून येण्यासाठी मजबूत संघटनात्मक पाठबळ, सत्तेचा प्रभाव आणि विकास कामांसाठी निधी हे घटक महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळेच काही खासदार सत्तेच्या जवळ जाण्याचा विचार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच संदर्भात आणखी एक मोठा दावा समोर आला आहे. काही वृत्तांमध्ये असं सांगितलं जातंय की संभाव्य बंडखोर खासदारांना 2029च्या निवडणुकीत पुन्हा उमेदवारी आणि निवडणुकीसाठी आवश्यक राजकीय पाठबळ दिलं जाईल, असं आश्वासन देण्यात आलं आहे. या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी देखील त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. याच दरम्यान धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नावही चर्चेत आलं, कारण ठाकरे गटातील प्रभावी चेहऱ्यांपैकी एक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे त्यांची भूमिका नेमकी काय असेल याकडे राजकीय वर्तुळात विशेष लक्ष लागलं आहे. तर चला आता जाणून घेऊयात की ठाकरे गटाचे या सर्व प्रकरणावर नेमके काय म्हणणे आहे ते. तर मित्रांनो, ठाकरे गटाकडून मात्र या सर्व चर्चांना वेगळा प्रतिसाद दिला जात आहे. पक्षातील
अनेक नेत्यांनी संभाव्य फुटीच्या दाव्यांना फारसं महत्त्व देण्यास नकार दिला आहे, तर काही नेत्यांनी हे संपूर्ण ऑपरेशन टायगर केवळ मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. मात्र राजकारणात केवळ अधिकृत विधानांवरून चित्र स्पष्ट होत नाही. अनेकदा पडद्यामागे सुरू असलेल्या हालचाली अधिक महत्त्वाच्या ठरतात आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं हेच घडताना दिसत आहे. आता या संपूर्ण प्रकरणाकडे एकनाथ शिंदे यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे केवळ काही खासदार आपल्या गटात आणण्याचं ऑपरेशन नाही, तर त्यामागे एक मोठा राजकीय उद्दिष्ट असल्याचं बोललं जात आहे. 2022मध्ये शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर शिंदे गटाने पक्षावर दावा केला. त्यानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय, धनुष्यबाण चिन्ह आणि संघटनात्मक विस्तार या माध्यमातून त्यांनी आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत जर ठाकरे गटातील आणखी खासदार त्यांच्या बाजूने आले तर खऱ्या शिवसेनेचा जनाधार कुणाकडे आहे या प्रश्नावर त्यांचा दावा आणखीनच मजबूत होऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही केवळ संख्येची लढाई राहणार नाही, कारण 2022 नंतर पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली. लोकसभा निवडणुकीत मिळालेलं यश त्यांच्या पुनरागमनाचं चिन्ह मानलं गेलं. अशा परिस्थितीत जर खासदारांमध्ये फूट पडली तर त्याचा परिणाम संघटनेवर आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होऊ शकतो. तर चला आता जाणून घेऊयात की हे 6 खासदार नेमके कोण आहेत ते, जे फुटण्याची शंका व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये ठाकरे गटातील सर्वात प्रथम संजय जाधव, द्वितीय संजय देशमुख, तृतीय नागेश पाटील आष्टीकर, चौथे ओमराजे निंबाळकर, पाचवे भाऊसाहेब वाकचौरे आणि 6वे संजय दिना पाटील अशा 6 खासदारांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे खासदार अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे दोन्ही अजूनपर्यंत ठाकरे गटाशी एकनिष्ठ असल्याचे सांगितले जात आहे. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे तथाकथित ऑपरेशन टायगर खरोखर अंतिम टप्प्यात आहे का? याचे उत्तर सध्या कोणाकडेही ठामपणे नाही, कारण एका बाजूला फुटीचे दावे होत आहेत तर दुसऱ्या बाजूला संबंधित खासदारांकडून स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. काही जणांनी चर्चांना नकार दिला आहे तर काहींनी मौन बाळगलं आहे. त्यामुळे पुढील काही दिवस हे या संपूर्ण प्रकरणासाठी निर्णायक ठरू शकतात. म्हणूनच जर स्वतंत्र गट स्थापन करण्याचा दावा प्रत्यक्षात उतरला तर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात होऊ शकते. आणि जर तसे घडले नाही तर ऑपरेशन टायगरची चर्चा हा केवळ राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होता का, हा प्रश्न उपस्थित होईल. एकूणच पाहिलं तर ऑपरेशन टायगर बाबतची चर्चा आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. दिल्लीतील हालचाली, लोकसभा अध्यक्षांना दिल्याचे सांगितलं जाणारं पत्र, 6 खासदारांचे गणित आणि सुरू असलेले राजकीय दावे यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरू शकतात. मात्र या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट आहे की सध्या दावे आणि प्रतिदावे दोन्ही बाजूंनी केले जात आहे. त्यामुळे अंतिम चित्र समोर येण्यासाठी प्रत्यक्ष राजकीय निर्णय आणि अधिकृत घडामोडींची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण जर या चर्चांमधून प्रत्यक्षात नवा गट तयार झाला तर त्याचा परिणाम केवळ ठाकरे गटावरच नाही तर महाविकास आघाडी, महायुती आणि आगामी निवडणुकांच्या राजकीय गणितावरही होऊ शकतो. त्यामुळे आता संपूर्ण राज्याचे लक्ष दिल्लीतील पुढील हालचालींकडे लागलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे नेमकं काय घडतं, कोणता पक्ष कशी भूमिका घेतो आणि ऑपरेशन टायगरचं अंतिम रूप कसं असतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आता खरोखर ऑपरेशन टायगर प्रत्यक्षात उतरणार की हा फक्त राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.